डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील इंडो अमाइन्स या कंपनीला भीषण आग लागली। महिन्याभरात डोंबिवली एमआयडीसीतील कंपनीला आग लागल्याची ही दुसरी मोठी घटना आहे। इंडो अमाइन्स या कंपनीबरोबरच आगीची झळ दुसऱ्या कंपनीला देखील बसली आहे। त्याचबरोबर अनेक वाहनं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत, तर अनेक झाडांना देखील या आगीची झळ बसली आहे। सुदैवाने अद्याप तरी या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये। तर आग लागली तेव्हा दोन्ही कंपन्यांमध्ये कामगार होते अशी माहिती मिळते। मात्र आग लागली तेव्हा तात्काळ सर्व कर्मचारी बाहेर असल्याने मोठा अनर्थ टळलाय। आग लागली तेव्हा सुरुवातीला काही स्फोट झाल्याची देखील माहिती मिळते। कंपनीच्या गोडाऊनमध्ये केमिकल असल्याने आगीने रौद्र रूप धारण केलं। स्फोटांच्या आवाजाने परिसर हादरला, तर कंपनीच्या मागच्याच बाजूला शाळा देखील आहे आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घरी पाठवल्याचं कळतंय। दरम्यान डोंबिवलीमधील केमिकल कंपनीला लागलेल्या आगीच्या जवळील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। केमिकल कंपन्या तात्काळ हलवण्याची मागणी या रहिवाशांनी केली आहे आणि या सर्व स्थानिक नागरिकांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी। डोंबिवलीमधील केमिकल कंपनीला ज्या ठिकाणी आग लागली त्या एमआयडीसीला लागूनच मोठ्या प्रमाणामध्ये वस्ती आहे। आपण ज्या ठिकाणी आपण बघत असाल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिक आहेत, ते वास्तव्यात पिढ्याने पिढ्या राहतात आणि त्यामुळे ही लगातार दुसरी आग आहे। म्हणजे 15 दिवसापूर्वी एक आग लागली, त्याच्यानंतर लगेच दुसरी आग लागली, त्यामुळे आता त्यांचा जीव अगदी टांगणीला गेलेला आहे। त्यांच्या चेहऱ्यावर आपण बघत असाल की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भीती अशा प्रकारची चेहऱ्यावर आता आपण पाहतोय। आपण त्यांना विचारणार आहोत काय आहे, म्हणजे लगेच दुसरी आग, भीती वाटते? हो वाटते भीती ना, मनामध्ये एवढी भीती आणि माणूस घरातून धावत बाहेर येतो आम्ही, कारण का काही म्हणजे आपलं एवढं सगळं सामान ठेवून बाहेर निघायचं आणि जीव धोक्यात घेऊन आम्ही धावावं लागतं आम्हाला। असे वारंवार तिसरी वेळ झालेली आहे। आणि मग घरातल्या काचा फुटतात, एखादा स्फोट झाल्यानंतर रूम बंद असल्यामुळे काचा फुटल्यानंतर आतमध्ये जर काचा जर लागल्या तर म्हणजे ना घाणी आणि कार्यकारी भरपूर शकतात ना यामध्ये। आमच्या काय स्थिती होती, म्हणजे कधी आग लागली, किती वाजता लागली? 9:30 वाजता पूर्ण 9:30च्या आसपास तिथे पूर्ण स्फोट झाला। कुठे होते? आम्ही बिल्डिंग मध्ये होतो, गॅलरीमध्ये होतो मी, आणि बघितलं तर आम्हाला स्फोट झालाय। तेव्हा सगळं आम्ही सगळं घेऊन बाहेर म्हणजे धावायला लागलो, कारण आग भडका इथपर्यंत आमच्या इथपर्यंत आला, कारण केमिकलचा जो प्लांट असल्यामुळे हा गटारामध्ये पूर्णपणे नाल्याने ते वाढत गेलं। म्हणजे मागच्या वेळची स्थिती पाहून तुम्ही सगळेजण बाहेर पडायला लागलो? बाहेर पडायला लागलो, म्हणजे अक्षरशः भीती हो। लेडीज माणसं भरपूर आता कामावर गेलेली लोक आहेत, काही लोक घरामध्ये लहान मुलं त्यांची आहेत, ते कसे धावणार? अक्षरशः बॅगा झाले का? स्फोट झाला, पहिला सर्वात मोठा ओटीचा स्फोट झाला, त्यानंतर खाली पूर्ण आग आली। आग आल्यानंतर केमिकल स्फोट 3-4 स्फोट झाले, त्याच्यानंतर दिवाळ फुटल्यानंतर ते पूर्ण केमिकलचा प्लांट पूर्णपर्यंत यायला लागला। इथे कोण होतं? तुम्ही काय ही एकंदरीत दुसऱ्यांदा आग भीती वाटते? भीती वाटते, पण आम्ही आता शाळेत होतो आणि बॉम्बस्फोट झाला, त्याच्यानंतर आम्ही शाळेतून आम्हाला लगेच म्हणजे शाळेतून सोडले गेले। ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस स्थानिक नागरिक इथेच होते आणि स्फोटावर स्फोट ज्यावेळेस झाले त्यावेळेस ते पळवण्याची मार्गावर होते, जेणेकरून आपला जीव मुठीमध्ये धरून। त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये याकडे अस्वस्थता या आगीमुळे निर्माण होताना दिसते। त्यामुळे प्रशासनाने खरंच याकडे गंभीरपणे लक्ष देऊन या एमआयडीसी संदर्भातल्या काही ज्या केमिकल कंपन्या आहेत याच्यावर तरी तात्पुरतेपणे लगेचच तात्काळ निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे। प्रमोद पाटील, लोकमत, डोंबिवली।